नमस्कार. खरं तर आज एपिसोड बनवायचा अजिबात विचार नव्हता. खूप सारी पुस्तकं वाचायची राहिलेली आहेत, मागील काही काळामध्ये आणलेली मिळालेली, त्यामुळे आज वाचन करण्याचा विचार होता. परंतु सकाळी वर्तमानपत्र हाती घेतलं आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकूणच महाराष्ट्र सरकारने वारकरी संप्रदायाला केलेल्या आवाहनाची एक भली मोठी जाहिरात निदर्शनाला आली आणि मग प्रचंड हसू आलं. त्यावरती काही बोलावं असं वाटलं. विधानसभा निवडणुकांच्या काळामध्ये प्रचंड खटाटोप करून आपल्या वळचणीला आणलेला बहुतांश वारकरी संप्रदाय आता आपल्यापासून कोणत्याही कारणाने म्हणजे भारतीय जनता पार्टीपासून लांब जाऊ नये यासाठी फडणवीसांची कायम जी काही धडपड सुरू असते ती पाहताना मोठीच गंमत वाटते. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मिळालेल्या जबर दणक्यानंतर मोठा पराभव झाला होता महायुतीचा लोकसभा निवडणुकीत. त्यामुळे सावध झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी मग विधानसभा निवडणुकीच्या आधी जे काही 2-3 महिने शिल्लक होते लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये, त्यावेळी त्या काळामध्ये जी काही कपटनीती अवलंबली ती आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे काही उद्योग करायचे ते तर त्यांनी केलेच, परंतु आता त्या अयोध्येच्या राम मंदिरामध्ये भाविकांनी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेल्या दानामधील हजारो करोड रुपयांची लूट अगदी बिनधास्त खुलेआम करण्यात आली. त्या राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार ते किशोर व्यास, सॉरी त्यांचं धार्मिक नाव गोविंद देवगिरी आपल्या महाराष्ट्रातले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व विकल्या जाणाऱ्या कीर्तनकारांची यादी त्यावेळेला बनवून त्यांना मग खरेदी करून रितसर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला जुंपण्यात आलं. मग त्या कीर्तनकारांनी महाराष्ट्रभर कीर्तनांमधून ती भारतीय जनता पार्टीची सगळी आपल्याला मिळालेली सुपारी यथायोग्यप्रमाणे वाजवली. त्यामुळेच तर मग सत्ता आल्या आल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यात आधी आळंदीला पोहोचले आणि मग त्या सगळ्या कीर्तनकारांना तिथे जमलेल्या एकत्र सगळ्या त्यांनी धन्यवाद दिले. आज मित्रमैत्रिणींना आपल्या महाराष्ट्राची जी सर्वांगीण दुरावस्था झालेली होते आहे त्याला ते सगळे भाजप प्रचारक कीर्तनकार सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. कुपोषणानं गरीब घरची पोरं मरतायत. रोज आदिवासी आश्रमशाळांमधली सगळी दुरावस्था मागच्या काही दिवसात सातत्यानं आपल्यासमोर येत राहिलेली आहे. तिथल्या पोरापोरींना साधं खाली जमिनीवर अंथरण्यासाठी सतरंजी किंवा चटई मिळत नाहीये. ते जमिनीवर झोपतायत. त्यातील अनेक जण सर्पदंशाने मरतायत. कालही परत घटना घडलेली आहे. सरकारी शाळा धडाधड बंद पाडल्या जात आहेत. सुरू असलेल्या सरकारी शाळांमधल्या मुलांना अजून कुठे कुठे पुस्तकं मिळालेली नाही आहेत, तर कुठे आणखीन अनेक प्रकारच्या असुविधा आहेत. बाकी मग शिक्षकांना अन्य सरकारी कामांना जुंपल्यामुळे शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत, तो भाग तर पूर्णपणे वेगळाच. कशाला गोरगरिबांच्या पोरांनी शिकायला हवंय असा देवेंद्र फडणवीस आणि एकूणच त्या मानसिकतेच्या म्हणजे संघ आणि भाजपच्या मानसिकतेच्या सगळ्याच मंडळींचा दृष्टिकोन राहिलेला आहे पूर्वीपासूनचा. गोरगरिबांची सर्वसामान्यांची पोरं शिकली सुशिक्षित झाली तर मग आपल्या मुलामुलींसारखीच ती सुद्धा परदेशी उडून जातील उच्च शिक्षणासाठी जॉबसाठी आणि ते काही योग्य होणार नाही. त्यापेक्षा त्यांनी अल्पशिक्षित राहावं किंवा अशिक्षितच राहावं. इथे दहीहंड्या वगैरे बांधाव्यात, डीजे बीजे लावून सार्वजनिक गणेशोत्सव करावेत, नाच करावेत, गुजराती गरबे आयोजित करावेत. आता ते कमी होतं म्हणून गोबरपट्ट्यातील कावड यात्रांचं फॅड या महाराष्ट्रामध्ये वाढवावं. नागपंचमीसारख्या आपल्या सणांनाही आता बाया नाचवाव्यात. भारतीय जनता पार्टीच्या तालावर नाचावं. आपले अंध मतदार, आपले अंध भक्त आपले आश्रित बनून राहावं. बस. असो, विषय आजच्या वर्तमानपत्रातील या भल्या मोठ्या जाहिरातीचा होता. काय हेडलाईन आहे याची? नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्यात वारकरी संप्रदाय होणार सहभागी, मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. आता हे हसण्यासारखं नाही आहे प्रचंड, तर काय आहे सांगा. मुळामध्ये आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल कुंभमेळा आणि वारकरी संप्रदाय याचा काहीही अगदी दुरान्वयानेही यत्किंचितही संबंध नाही. कुंभमेळा म्हणजे त्या साधू बैराग्यांचे वेगवेगळे आखाडे आणि त्यात आणखीन काय काय प्रकार असतात.
वारकरी संप्रदायामध्ये हे आखाडे वगैरे कोणत्याही स्वरूपाचा असा कोणताही प्रकार नाही. ते उघडं नागडं राहणं किंवा ते गांजा वगैरे प्रकार ही वारकरी संप्रदायातील लोकांची, भाविकांची, संतांची परंपरा आणि संस्कृती अजिबात नाही. आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस असं ज्यांच्याविषयी म्हटलं जातं अत्यंत आदराने, त्या संत तुकाराम महाराजांनी तर या कुंभमेळ्याच्या एकूणच सगळ्या संस्कृतीवरती प्रचंड घणाघाती अशा स्वरूपाची टीका केलेली आहे. आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली धनी, हा तुकोबारायांचा अभंग किंवा ही रचना अतिशय प्रसिद्ध आहे. सिंहस्थ पर्वणीने न्हावी आणि भटजी धनवान होतात, बाकी कुणाचं त्यातनं काहीही भलं होत नाही, असा त्या संपूर्ण त्यांच्या रचनेचा, त्या अभंगाचा आशय आहे. वारकरी संप्रदायामधील कुणीही संत कधीही कोणत्याही कुंभमेळ्यामध्ये अजिबात सहभागी झालेले नाहीत. कोणताही दाखला नाही तसा. आषाढी कार्तिकीची वारी, पांडुरंगाची मनोभावे भक्ती या व्यतिरिक्त वारकरी संप्रदायामध्ये अन्य कोणताही उपचार नाही, कोणतंही अवडंबर नाही. खरं तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि तरीही ते असे प्रकार सातत्याने करतायत. आणि त्यासाठीच तिथे नाशकात ही जी जाहिरात आहे उद्यापासून म्हणजे 28 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्र सरकारने लाखो रुपये खर्च करून ज्या भक्ती संगमाचं आयोजन केलेलं आहे वारकरी संप्रदायाला भुलवण्यासाठी, त्याच्यामध्ये हबप महाराज म्हणून कुणाकुणाला बोलवलंय, खरं तर ती पण एक मोठी गंमतच आहे. ही जाहिरात वाचल्यानंतर कळतं आपल्याला. सगळे एकजात संघ भारतीय जनता पार्टीच्या दावडीला बांधलेले बुवा महाराज आणि विचारवंत चारू दत्त आपळे. आता हे काही आमच्या वारकरी संप्रदायामधले मान्यताप्राप्त कीर्तनकार नाहीत. भले देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्र सरकारला ते कितीही थोर वाटत असोत, मोठे वाटत असोत, महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करणारे, त्या खुनी नथुराम गोडसेच्या कृत्याचं समर्थन कीर्तनामधून करणारे हे चारुदत्त आपळे, त्यांना या नाशकातल्या भक्ती संगमामध्ये सरकारनं मानाचं स्थान दिलेलं आहे. रामकृष्ण महाराज वीर किंवा त्या सुप्रिया साठे वगैरे आदी प्रकारचे सगळे लोक काय विचार मांडतात ते जग जाहीर आहे आणि म्हणून तर ते वादग्रस्त आहेत ना. त्यांनाही यात महाराष्ट्र सरकारने फार आदरपूर्वक आमंत्रित केलेलं आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर ते तर पाहिजेतच. खरं तर ते अजिबात कीर्तनकार राहिलेले नाहीत. बहुसंख्य जनता या राज्यातली त्यांच्याकडे स्टँडअप कॉमेडियन म्हणून पाहते. हल्ली तर ते स्वतः सुद्धा आपण कधी काळी कीर्तन करायचो हे पूर्णपणे विसरून गेल्याचं दिसतंय. लोकांना हसायचं असतं आणि इंदुरीकर ते काम अगदी चोखपणे बजावतात. परत ते ज्यांच्या मंचावरती जातात त्यांचा उदो सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे करतात. आता उद्या नाशकात उद्या की परवा नाशकात या सरकारी मंचावर जातील तेव्हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे सगळ्यांचा ते अगदी भरभरून उदो करतीलच. तुकोबारायांचा विचार आणि इंदोरीकरांचा दूरपर्यंत काहीही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्याचं अशा प्रकारच्या उपक्रमात अजिबात आश्चर्य वाटत नाही. आणखी धक्कादायक म्हणजे तिथे विचारवंत म्हणून डॉक्टर सदानंद मोरे जाणार आहेत. आता हे तर खुद्द तुकोबारायांचेच वंशज, संत साहित्याचे थोर अभ्यासक, लेखक, परंतु ज्या तुकाराम महाराजांनी एकूणच कुंभमेळा आणि पाखंडी संस्कृतीवरती परखड ताशेरे ओढलेले आहेत, त्याच कुंभमेळ्याच्या प्रचाराच्या मंचावरती हे डॉक्टर सदानंद मोरे सर जाणार आहेत. वारकरी संप्रदायाला कुंभमेळ्यामध्ये आमंत्रित करण्यासाठी. काय बोलायचं सांगा. महाराष्ट्रात सत्तेवर जे कोणी सत्ताधारी असतात त्यांच्या बाजूनं राहायचं, त्यांच्या विरोधात अजिबात जायचं नाही. हीच डॉक्टर सदानंद मोरे यांची आजवरची भूमिका कायम दिसत आलेली आहे. वाईट वाटतं असं बोलताना, परंतु तेच वास्तव आहे. मागच्या काही वर्षांमधली त्यांच्या या अशा भूमिकेची अनेक उदाहरणं मी इथे देऊ शकतो, पण त्यात बराच वेळ जाईल. बाकी मग यात मैथिली ठाकूरचा कार्यक्रम आहे, गायक राहुल देशपांडेचा कार्यक्रम आहे, भरभक्कम निधी आहे, 35-40 हजार करोड रुपये खर्च करायचे, चालायचंच ना.
त्या पुराण काळात आपल्या देवदानवांची लढाई, मग ते समुद्र मंथन, मग ते गरुडाचं अमृत कुंभ घेऊन उडणं, मग त्यातील 4 थेंब देशातल्या 4 ठिकाणी पडणं, ही सगळी कुंभमेळ्याची माहिती तुम्हाला असेलच, नसेलच तर ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. परंतु ती परंपरा नंतरच्या काळामध्ये खंडित झालेली होती. अकबर बादशाहनं ती सुरू केली त्याच्या काळात, त्याचीही काही वेगळी कारण आहेत, ते जाऊ द्या. शाही स्नान वगैरे शब्द त्या बादशाही प्रथेतून आलेत. परंतु त्या कुंभमेळ्यात तेव्हाही खरे साधू तेव्हाचे, जे सर्व संघ परित्याग करून अध्यात्माच्या एका उच्चतम पातळीवरती पोहोचलेले असायचे, ते तेव्हाही सहभागी होत नव्हते आणि आजही तसे साधू सहभागी होत नाहीत. यात सहभागी असतात ते सगळे मानसन्मान, मठ, प्रॉपर्टी, इस्टेट, महागड्या पॉश गाड्या, असं सगळं सांभाळून असणारे, आपल्यापेक्षा इतरांना तुच्छ समजणारे, वर्णव्यवस्था पाळणारे असे सगळे लोक. केवळ स्नानाची वेळ चुकली किंवा आपल्या आधी दुसऱ्या आखाडाला पुढे जाऊ दिलं म्हणून हाणामाऱ्या करणारे हे सगळे साधू, बैरागी. पूर्वी ब्रिटिश काळात तर हे लोक, हे वेगवेगळ्या आखाड्यांचे लोक एकमेकाच्या अशा क्षुल्लक कारणांवरून खून पाडायचे, अक्षरशः रक्तपात करायचे. 400-400, 500-500 लोकांचे मृत्यू तेव्हाच्या त्या तथाकथित साधू बैराग्यांच्या संघर्षात कुंभमेळ्यांमध्ये झालेले आहेत, नोंदी आहेत तशा. मग ब्रिटिशांनी त्यांना तेव्हाच्या तंबी दिली की नियमात राहा, हे दंगे धोपे थांबवा, अन्यथा आम्ही हे कुंभमेळेच तुमचे बंद करून टाकू. आणि मग त्यानंतर त्या साधू बैराग्यांचा तो सगळा खून खराबा थांबला. तरीही बऱ्याच बाबी आपण आताही दरवेळच्या कुंभमेळ्यांमध्ये पाहतोच. मी आता काही दिवसांपूर्वी मित्रमैत्रिणींनो नाशकात काही मुलाखती घेण्यासाठी गेलो होतो आपल्या अभिव्यक्तीसाठी. तेव्हा पंचवटी आणि जुन्या नाशिक भागातील अनेक लोकांनी मला सांगितलं की वर्षभरातील स्नानाच्या ज्या ज्या पर्वणी आहेत गर्दीच्या, त्या काळात ते नाशिक सोडून बाहेर जाणार आहेत राहण्यासाठी. तिथे राहणं त्यांना अक्षरशः नको होऊन जातं, अशी सगळी परिस्थिती होऊन जाते. सरकारी तिजोरीतून तुमच्या माझ्या पैशातून तब्बल 35 ते 40 हजार करोड रुपयांचा चुराडा या कुंभमेळ्यावरती केला जाणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त निसर्गाची, पर्यावरणाची, सगळ्या आपल्या वनसंपत्तीची अपरिमित हानी सुरू आहे, ती वेगळीच. त्या खड्ड्यांमुळं रस्त्यावरच्या लोकांचे जीव जात आहेत, ते वेगळंच. चालायचंच, यालाच आजचे दिन म्हणतात ना. जाता जाता आपले तुकोबाराय आणि कवी कुसुमाग्रज यांच्या सिंहस्थ कुंभमेळ्याविषयीची रचना ऐकवतो. अवश्य पहा, ऐका. त्या सादर केलेल्या आहेत डॉक्टर प्रज्ञा दया पवार यांनी. संत तुकारामांची कविता, आली सिंहस्थ पर्वणी. आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या भटा झाली धणी. आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या भटा झाली धणी. अंतरी पापाच्या कोडी, वरी वरी बोडी डोई दाटी. अंतरी पापाच्या कोडी, वरी वरी बोडी डोई दाटी. बोडिले ते निघाले, बोडिले ते निघाले, काय पालटले सांग वहिले. पाप गेल्याची काय खूण, पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. भक्तिभावे विण, भक्तिभावे विण, तुका म्हणे अवधासीन. भक्तिभावे विण, तुका म्हणे अवधासीन. यानंतर कवी कुसुमाग्रज. खरं तर संत तुकारामांनी सुद्धा जे म्हटलंय आणि आता कुसुमाग्रजांची पण कविता जे मी आपल्यासमोर ठेवणार आहे, तर आज तर हे सगळेच दिमागी नक्षलवादीच ठरले असते. सिंहस्थ कुसुमाग्रज. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर. संतांचे पुकार वांज चाले. रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग. रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग. दंभ शिगो शिग तुडुंबला. बँड वाजविती संयमिया धून. बँड वाजविती संयमिया धून. गजांचे आसन महंतासी. आले खड्ग हाती नाचती गोसावी. आले खड्ग हाती नाचती गोसावी. वाट या पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी. कोणी एक उभा एका पायावरी. कोणास पथारी कंटकांची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस.
असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे. जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ, जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ, त्यात हो तुंबळ भाविकांची. क्रमांकात होता गफलत काही, क्रमांकात होता गफलत काही, जुंपते लढाई गोसाव्यांची. साधू नाहतात साधू जेवतात, साधू नाहतात साधू जेवतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी. येथे येते ट्रक तूप साखरेचे, येथे येते ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे. यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्याच्यापाशी. येथे 100 लाभतो प्रवेश, येथे 100 लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. अशी झाली सारी कौतुकाची मात, अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी. तुझं म्हणे ऐसे मायेचे माईंद, तुझं म्हणे ऐसे मायेचे माईंद, त्यापाशी गोविंद नाही नाही, त्यापाशी गोविंद नाही नाही.